पहिली मॅच तर जिंकलो, पण फायनलमध्ये झालं ते अनएक्सपेक्टेड होतं. तर चला बघूया आजचा मॅच डे व्लॉग. जाताना डहाणूखाडीच्या मैदानात मॅच चालू होती, म्हणून मी लगेच थांबलो. बघितलं तर आपला ओमकार भाऊच बॉलिंग करत होता आणि त्याने नेमकी विकेट सुद्धा घेतली. थोडा वेळ मॅच बघून मी लगेच निघालो. ब्रिजवरून जाताना मस्त एन्जॉय करत डायरेक्ट डहाणू सेकंड बीचवर पोहोचलो, कारण तिथे आपली काही मंडळी वाट पाहत होती. भेटून आम्ही लगेच ग्राउंड लोकेशनसाठी निघालो. जाताना असं वाटत होतं की जंगलात आलोय की काय. ग्राउंड खूप मध्ये होते. शेवटी ग्राउंडवर पोहोचलो आणि मॅच बघत बसलो. काही वेळाने जेवायचा टाइम झाला, तर आयोजकांनी संडे स्पेशल चिकनची भाजी बनवली होती. ठाकूरवाडी संघाकडून एकदम छान आयोजन केलं होतं. आमच्या मॅचला अजून थोडा वेळ होता, म्हणून आम्ही मॅच एन्जॉय करत रेस्ट करत बसलो. नंतर आमच्या मॅचची सुरुवात झाली. ओपनिंग पेअर मैदानात गेली, पण सुरुवात थोडी खराब झाली आणि एक विकेट सुद्धा लवकर गेली. मग मैदानात गेला आपला जयभाऊ आणि त्याने तर धुवा उडवायला सुरुवात केली. पहिली मॅच जिंकून आम्ही मस्त मस्ती करत बसलो. तेवढ्यात बेलवाला आला आणि सगळं त्यावर तुटून पडले. आपण ही बेळ खायला सुरुवात केली. नंतरच्या मॅचेस आम्हाला शूट करता आल्या नाही. त्याच दरम्यान फायनल मॅच मध्ये आपल्या ध्रुव भाऊला क्रॅम्प आला, इतका की तो फायनल खेळूच शकलो नाही. आणि अशा प्रकारे आम्ही फायनल मध्ये हारलो. कॅच मात्र माझ्याकडनं सुटली, पण ती वेगळी गोष्ट आहे. पण असू द्या, कधी कधी हार असते तर कधी कधी जीत. पण हा दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.